देवबापाला धन्यवाद देऊया परत एकदा या वेळेला. प्रभू परमेश्वराची उपकारस्तुती करतो की आज हा गोड वेळ प्रभूने दिलेला आहे आपल्याला. आपण देवबापाच्या वचनाकडे जाण्या अगोदर प्रार्थना करू आणि देवबापाला म्हणून प्रभू आज आमचं सहाय्य करा, आम्हाला कृपा करा. पवित्र प्रभू राया, तुला थँक्यू म्हणतो, आभार मानतो प्रभू, ही गोड वेळ तू आम्हाला दिलीस. आम्ही सर्वजण तुझ्या पवित्र हातात समर्पित होतो. आमचं सर्वांचं सहाय्य कर प्रभू परमेश्वर. देवबापा पवित्र आत्म्याच्या द्वारे आम्हाला मार्गदर्शन तू रोज नेहमी करतोस आणि आजही करणार आहेस, याबद्दल धन्यवाद. दाळो देवा, आम्ही सर्वजण ऐकणाऱ्या प्रत्येकासाठी प्रार्थना करतो. त्या प्रत्येकाला आशीर्वादित कर. पवित्र आत्मा तुझी महान वरदहस्त कृपेचा त्यांच्यावर येऊ दे आणि दाळदेवा त्यांना सत्य समजू दे. देवबापा वचनाच्या मध्ये ज्यावेळेस आम्ही पाहू प्रभू परमेश्वर तुझे वचन, तर देवा पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने आम्ही पाहावं असं होऊ दे. आम्हाला शिकव, आम्हाला अधिक आशीर्वादित होऊ दे बापा तुझ्या वचनाच्या द्वारे. आणि दाळ देवा, देण्यासंदर्भामध्ये, अर्पणासंदर्भामध्ये, दशांश संदर्भामध्ये सर्व गोष्टी पाहत असताना तू आमची मदत कर. आम्हाला आपली कृपा पुरव. त्याचे काय आशीर्वाद आहेत आणि त्याचं काय महत्त्व आहे हे गोष्टी आम्हाला समजू दे. धन्यवाद देतो, उपकार मानतो. तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे ही प्रार्थना केली पितृ आहे, आमेन. आज आपण देवाच्या वचनाकडे पाहत असताना सुरुवात करत असताना अर्पणाबद्दल आपण पाहणार आहोत. अर्पण जे आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आहेत. दशांश आहे, अर्पण आहेत, संतोषाने दिलेले दान आहेत. तर वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आहेत. पण अर्पणासंदर्भामध्ये जर पाहत असताना आपण जर पाहिलं की अर्पण कशा अंतःकरणाने द्यावे याबद्दल आपण पाहणार आहोत. मला 2 कोरिंथ्याचा 9 अध्याय आणि 7 वचनामध्ये काय लिहिले हे आपण पाहणार आहोत. पाहूया. प्रत्येकाने आपापल्या मनात ठरविल्याप्रमाणे द्यावे, दुःखी मनाने किंवा देणे भाग पडते म्हणून देऊ नये, कारण संतोषाने देणारा देवाला प्रिय असतो. प्रेज लॉर्ड. आता या ठिकाणी 2 कोरिंथ 9:7 की मनात ठरविल्याप्रमाणे द्यावं, नंबर 1. नंबर 2, दुःखी मनाने देऊ नये, नंबर 2. नंबर 3, देणे भाग पडते म्हणून देऊ नये. आणि 4थी गोष्ट नंबर 4, संतोषाने द्यावं, कारण संतोषाने देणारा देवाला आवडतो, असं हे आहे. म्हणजे 4 गोष्टी एका वचनामध्ये 4 गोष्टी दडल्या आहेत की मनात ठरविल्याप्रमाणे द्यावं. मनात जर ठरवलंय की आपल्याला द्यायचं आहे देवाच्या सेवेसाठी, कार्यासाठी, तर मनात ठरवल्याप्रमाणे. पण ठरवलं तर खरं, परंतु आता दुःखी मनाने द्यायचं आहे, तर प्रभू म्हणतो ते दुःखी मनाने देऊ नये. इथं लिहिले त्या पॉईंटमध्ये, एकाच वचनामध्ये 4 गोष्टी दडल्या आहेत. दुःखी मनाने देऊ नये. 3री गोष्ट, देणे भाग पडते, म्हणजे एकाच वचनामध्ये 7व्या वचनामध्ये ह्या गोष्टी आहेत. देणे भाग पडते म्हणून देऊ नये. संतोषाने देणारा देवाला प्रिय आहे किंवा तो देवाला आवडतो. आमेन. आणि रोमकरास पत्राचं 12व्या अध्यायाच्या 8व्या वचनामध्ये जर पाहिलं तर, तुम्ही जर काढलं असेल तर वचन वाचा 8वं. रोमकरास पत्र 12वा अध्याय 8वं वचन. त्या ठिकाणी काय आहे? बोध करणाऱ्याने बोध करण्यात तत्पर असावे, दान देणाऱ्याने ते औदार्याने द्यावं, अधिकाराने आपले काम आस्थेने करावे, दया करणाऱ्याने ती संतोषाने करावी. प्रेज लॉर्ड. इथे एक हे आहे वचन असं की जो दान देतो त्याने ते उदारपणाने द्यावं. प्रेज लॉर्ड. अशा दान देण्याचे जे कशा अंतःकरणाने द्यावं, कशा हृदयाने द्यावं, कशा मनाने द्यावं. प्रेज लॉर्ड. अशा प्रकारे हे आहे, उदारपणाने दिलं पाहिजे. आणि हे अशा प्रकारे. आता आपण हे जे अर्पण आहे, हे अर्पण जे देवबापाच्या सेवेसाठी चर्चमध्ये देतात लोक, तर या संदर्भाने पाहत असताना आपण दुसरा एक पॉइंट पाहू की ही एक सेवा आहे. अर्पण देणं ही एक सेवा आहे. आणि कुठं ते वचन आहे ते आपण पाहणार आहोत. 2 कोरिंथ 9 अध्याय 12 वचन. त्या ठिकाणी 2 कोरिंथ याचा 9 अध्याय 12 वचनामध्ये की एक सेवा आहे आणि सेवा केल्याने पवित्र जनांच्या गरजा कशा भागवल्या जातात हे तिथे लिहिलं आहे. राईट. वाचा. ही सेवा केल्याने पवित्र जनांच्या गरजा पुरविल्या जातात. पवित्र जनांच्या गरजा, जी गरज आहे ती भागवल्या जाते. आणि म्हणून ही परमेश्वराची इच्छा आहे की आपण अर्पण दिले पाहिजे, आपण अर्पण द्यावं.
आपण संतोषाने द्यावं, आपण हर्षित मनाने द्यावं, आपण हृदयापासून द्यावं, आपण अंतःकरणापासून द्यावं, आपण दुःखित मनाने देऊ नये, देणं भाग पडतं म्हणून देऊ नये. ही एक सेवा आहे. आमेन. एक सेवा आहे, ही एक आहे. आणि मत्तई 6 अध्याय 24 वचन या ठिकाणी कोणीही हा दोन धन्याची चाकरी करू शकत नाही, हो. कारण तो एकाचा द्वेष करील व दुसऱ्यावर प्रीती करील, हो. अथवा एकाशी निष्ठेने वागेल व दुसऱ्याला तुच्छ मानेल. तुम्ही देवाची आणि धन्याची चाकरी करू शकत नाही. हो हो. ही जी सेवा आहे ही अशी सेवा आहे की जे धनाची सेवा नाही करू शकत माणूस. धनाची आणि देवाची सेवा करता येत नाही. प्रेज द लॉर्ड. आमेन. आमेन. धनाची सेवा करण्यासाठी ती वेगळी गोष्ट आहे. आपण आपल्याला जे परमेश्वराने जे निवडलं आहे, वेगळं केले सेवेसाठी, तर आम्हाला त्याची सेवा करायची. तेव्हा हा जो भाग आहे देण्याचा, हा फार महत्त्वाचा आहे. धनाची आणि देवाची सेवा करतात. देवाची सेवा करत असताना ती हृदयातून करावी, निस्वार्थतेने करावी. ही एक सेवा आहे. प्रेज द लॉर्ड. आम्ही तो पॉईंट पाहत असताना हे देवाचं सांगते वचन की धनाची आणि देवाची सेवा करता येत नाही. धनाची जर सेवा करायची तर तो धनाचीच सेवा करा. सेवा प्रभूच्या सेवेला हात लावू नका. जर तुम्हाला म्हणजे अनेक लोकांसाठी ही वचन आहे, सर्वांसाठी आहे, माझ्यासाठी देखील आहे की परमेश्वराची सेवा पण निस्वार्थतेने पाहिजे. आणि देव कसा देतो हे तुम्ही साक्षीदार आहात. जर प्रभूने ठरवलं द्यायचं तर तो कसा देतो. आमेन. कसं काय आपल्याला मिळालं, देव कसं काय आशीर्वाद देणार आहे, तो कसं हृदयात घालतो. एलियाला देखील कसं प्रभूने पुरवलं, त्याची म्हणजे कावळ्याच्या द्वारे, नंतर सारपतीतील विधवेच्या द्वारे. पहिली गोष्ट. आमेन. देव कसंही देऊ शकतो. आणि धनाची आणि म्हणजे पैशाची आणि परमेश्वराची हे बसत नाही. काय बसत नाही. ही गोष्ट करता येत नाही माणसाला, देवाच्या सेवका हो, तेजन हो. तेव्हा दोन धन्याची चाकरी करता येत नाही. अशा प्रकारे हीच गोष्ट लूका शुभवर्तमानाच्या 16व्या अध्यायाच्या 13व्या वचनामध्ये देखील आहे. अशा प्रकारे कोणत्याही चाकराला हो 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 दोन धन्याची सेवा चाकरी करता येत नाही. हो हो हो. कारण तो एकाचा द्वेष करील आणि व दुसऱ्यावर प्रीती बस करेल. बस ती गोष्ट तिथंही स्पष्ट झालेली आहे. आमेन. ती तिथं पण लिहिण्यात आलंय. तसंच रोमकरासपत्र 15वा अध्याय 25 आणि 28 वचनामध्ये जर पाहिलं तर तुम्ही जर काढलं असेल तर वाचा. रोम 15वा. सध्या तर मी हा. पवित्र जनांची सेवा करीत हा. यरुशलेमेस जातो. हो कारण यरुशलेमेतील पवित्र जनातल्या गोरगरिबांसाठी काही आर्थिक सहाय्य करणे मासेदोनिया व अखया येथील लोकांना बरे वाटले होते. त्यांना बरे वाटले होते खरे, आणि ते त्यांचे ऋणी आहेत. कारण जर परराष्ट्रीय त्यांच्या आध्यात्मिक गोष्टीचे अंशभागी झाले आहेत तर ऐहिक गोष्टी त्यांची सेवा करण्यास ते त्याचे ऋणी आहेत. आमेन. यास्तव हे फळ म्हणून त्यांच्या पदरात टाकून झाले की तुमच्याकडील वाटेने मी स्पेन देशात जाईल. आमेन. अशा प्रकारे ते आध्यात्मिक गोष्टीचे जे भागीदार आहेत तर ते ऐहिक गोष्टी देखील त्यांनी त्या कराव्या देण्याच्या बद्दल. ते मी सेवा करत आहे तिथं स्पेन देशामध्ये येणार आहे. तर प्रियजन हो, ह्या सर्व गोष्टी ज्या आहे ही एक सेवा आहे देण्याची. हे स्पष्ट होतं या वचनांमधून. म्हणून तो दुसरा पॉईंट होता आपण की ही देण्याची जी आहे, अर्पण देण्याची एक सेवा आहे. अर्पण दुसऱ्या मंडळांसाठी जे गरीब होते, जे आध्यात्मिक दृष्ट्या चांगले होते परंतु भौतिक दृष्टिकोनातून किंवा आर्थिक दृष्टिकोनातून त्यांना गरज होती एका चांगल्या मंडळीने एका गरजू मंडळीला मदत करण्यासाठी. आणि म्हणून संत पाऊल म्हणतो तुम्ही हे जे करत आहात आणि हे केलं पाहिजे. अशा प्रकारे आम्हाला ते करायचं आहे. आम्ही जर आपण म्हणू शकतो की नाही बाळासाहेब आम्ही फार गरीब आहोत, आमच्याकडे देण्यासारखं काही नाही, आम्ही काही देऊ शकत नाही, असं कधीच कोणी म्हणू शकत नाही. आपल्यापेक्षा जे गरीब आहेत त्यांना तर आपण देऊ शकतो. असं कोणीच नाही की जे फारच म्हणू शकतो मी गरीब आहे. तर प्रियजन आम्हाला द्यायची जी आहे ही सवय, ही सेवा आम्हाला समजली पाहिजे की ही सेवा आहे. आम्ही आमच्यापेक्षा जे गरीब आहेत, गरजू आहेत त्यांना देऊ शकतो, त्यांना आम्ही मदत करू शकतो. कारण ही सेवा केल्याने देवाने आणि भरपूर अनेक वेगवेगळ्या प्रकारचे पॉईंट आहेत की आम्हाला कसे आशीर्वाद मिळतात. आणि म्हणून पण पहिली गोष्ट ही की ही सेवा आहे आणि ही सेवा देवाला आवडणारी आहे. हा पॉईंट आपण पाहत आहोत. आता आपण
ही कष्ट करणाऱ्या जे गोष्ट आहे, मला ते दुसरी गोष्ट होती, कष्ट जो करतो त्या कष्ट करणाऱ्याला वेतन मिळालं पाहिजे. आपण जे कष्ट करतो ना, तर ते कष्टाचं वेतन आपल्याला धनी आपला देतो. तसं प्रभू देखील त्याचे हे जे कष्ट करतात, ही जी सेवा करतात, त्याचं वेतन देवाजवळ आहे. तर ह्या गोष्टी आम्ही पाहिल्या तर करिंथकराच्या 9व्या अध्यायाच्या 7व्या वचनापासून पुढे आहे. करिंथकराचं 2 करिंथ 9वा अध्याय आम्ही जर पाहिलं तर तिथे आहे. 1 तिमोथी 5वा अध्याय 17 आणि 18 वचनामध्ये देखील आहे. तर या ठिकाणी असं आहे की आपल्याला आपल्या स्वखर्चाने शिपाईगिरी करील असा कोण आहे का, की स्वतःच शिपाईगिरी करतोय, तो स्वतःच घरून खर्च करतोय, तो शिपाईगिरी करतोय, असं कोणी आहे का? असं कोणीच नाही. त्याला शिपायाला बंधन किंवा काहीतरी देतात तेव्हा तो करतो ना, म्हणून असं तिथं लिहिलेलं आहे. आणि म्हणून मंडळीकरिता आणि जर आम्ही ते पाहिलं की त्या ठिकाणी जर वाचलं ना तुम्ही की बैलाला म्हणजे ते कारण शास्त्र म्हणते हा बैल मळणी करीत असता बैल मळणी करीत असता त्याला मुसके बांधू नको हा आणि काम करायला आपली मजुरी मिळणे योग्य आहे. आमेन आमेन. राईट. काम करणाऱ्याला आपली मजुरी मिळणे योग्य आहे. जे सेवक वर्ग आहे, जे कष्ट करणारे, जे देवबापाकडे लोक येतात सेवक वर्ग, त्यांच्याकडे लोकांनी पाहिलं पाहिजे आणि हे सर्व सोडून येतात. आपण आपलं काम केलं पाहिजे. आपण देवाचं देवाला द्यावं, देवाचं देवाला द्यावं. प्रत्येकाने जर देवाचं वचन, जे देवावर प्रेम करतात त्यांनी जर आपलं अर्पण, आपलं दशांश, तर ते देणं भाग आहे. आपल्याला द्यावं, म्हणजे रडत तसंच देऊ नये. मी सुरुवातीलाच पाहिलं त्याची उपजीविका त्याच्यावर आहे. तो आपल्याला चांगलं शिकवतो, तो आपल्याला सर्व गोष्टीचा मानना उत्तमातून उत्तम देतो. त्याचं आपलं पण काम आहे की प्रभूचं ते देवाच्या सेवेत. प्रभूला कधी भूक लागत नाही, लक्षात ठेवा. आता हे देण्याचा संदर्भ आहे, म्हणजे देवाला पाहिजे का? तुम्ही म्हणतो का मला द्या म्हणजे मग देवाला भूक लागते का? देवाला पैशाची गरज आहे का? पण त्यानेच सांगितलं की तुम्ही माझ्या सेवकाला दिलं पाहिजे. आता इस्रायल लोकांमध्ये याजक लोक, लेवी लोक की जे होते, जे सेवा करणारे, त्यांना म्हणत होतं की इस्रायल लोकांमध्ये तुला वाटा नाही, अनुवादाच्या पुस्तकामध्ये, कारण मीच तुझा वाटा आहे आणि जे काही दशांश अर्पण येतील ते तुझे आहेत हक्काचे, तू ते घ्यावेस. हे आम्ही पाहतो. तर ते त्यांच्या याच्यावर होतं ते सर्व इस्रायल जे का सेवा करत होते देवबापाची, तर त्यांना ते त्या ठिकाणचं सेवेचं त्यांना घेण्याचा तो देवाने दिलेला होता अधिकार, आणि म्हणून त्याच्यावर त्याचं सर्वस्व भागत होतं. म्हणून प्रभूला हे म्हणायचं की तशा प्रकारे त्यांचं त्याच्यावर होतं. आता आम्ही पाहतो की वेतन जे आहे, वेतन कष्ट करणाऱ्याला मिळालं पाहिजे. तर हे एक सेवा आहे आणि हे कष्ट करतात ते, तेव्हा त्याचं वेतन तिला. आता बैलाचं जे उदाहरण आहे, जुन्या करारामध्ये ते लिहिलं होतं की बैल, इस्रायल लोकांसाठी, की बैल मळणी करत असताना त्याला मुसक्या घालू नका, त्याला तोंडाला बांधून तो मळणी करतो. कारण तो तसं आपण करतो आपल्या भारतामध्ये, ते करतातच. त्या मळणी करताना त्याला मुसक्या घालतातच, कारण त्यांनी कुठं तोंड लावू नये, त्याने ते हे करू नये. परंतु इस्रायल लोकांमध्ये हा नियम होता की त्याला मळणी करत असताना त्याला मुसक्या घालू नका, कारण देवाला बैलाची काळजी आहे म्हणून नाही लिहिलं, असं संत पाऊल म्हणतो. हे वचन सांगतंय. प्रेज द लॉर्ड. करिंथकराच्या पत्रामध्ये जो संत पाऊल म्हणतो की देवाला बैलाची काळजी आहे म्हणून नाही, परंतु जे काम करतात, सेवा करतात, त्यांच्यासाठी हे आहे की त्यांचं वेतन त्याला मिळालं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून असं आहे की जो नांगरतो त्याने कशाने नांगरावं? आशेने नांगरावं. हां, आहे की नाही? आशा आहे त्याला की मी नांगरतोय, मी पेरतोय, तर ते उगवून येईल आणि ते फळ होईल आणि मग नंतर मी सर्व पेल्या घरात आणेल. तो आशेने करतो ना, पेरणी करतो, हे ते करतो. राईट. अशा प्रकारे आता आपल्या श्रमाचं फळ मिळणार. 1 करिंथ 3 अध्याय 8वं वचन. प्रत्येकाला आपापल्या श्रमाचं प्रभू परमेश्वर मजूर मिळणार आहे. वाचा 1 करिंथ 3:8. लावणारा व पाणी घालणारा हे एकच आहे. हो, आता लावणारा आणि पाणी घालणारा. कुणीतरी लावतंय, कुणीतरी पाणी घालतंय. सेवेचे वेगवेगळ्या प्रकारचे प्रकार आहेत. कुणीतरी शिकवतंय, कुणीतरी संदेश देतंय, कुणीतरी काउन्सिलिंग करतंय, कुणीतरी अन्न पाणी देतंय, अन्नाचा पण सेवा आहे, पंक्ती सेवाचं. कुणीतरी शिकवतंय, कुणी सुवार्तिक आहे, कुणी पाळक आहे, कुणी वेगळ्या प्रकारची अशा 5 पद्धती सेवा आहे. तर लावणारा वेगळा आहे, पाणी घालणारा वेगळा आहे, असू शकतो. परंतु मी लावलं, अपोलोसाने पाणी घातलं,
तर दोन्ही महत्त्वाचे नाहीत, पण त्याला वाढवणारा महत्त्वाचा आहे. प्रेज द लॉर्ड. वाचा. तरी प्रत्येकाला हम्म. आपापल्या श्रमाप्रमाणे आपापली मजुरी मिळेल. हो, ज्याला त्याला मजुरी मिळेल, जो लावतो, जो पाणी घालतो, आणि मजुरी प्रियजन प्रभू देतो, आणि देवाकडं मजुरी देण्याचंही आहे. हालेलुया. तर देवाची उपकारस्तुती करतो. देवाकडं ते आहे. देव ज्याचं त्याचं ज्याला तर मजुरी देणार आहेच, पण आम्ही देखील आपला देण्याचा जो भाग आहे तो अर्पण रूपाने किंवा देवाच्या देण्याच्या जे वचनं जे शिकवतात आम्हाला ते आम्ही आपलं काम केलं पाहिजे. हालेलुया. आता आम्ही पाहिलं की अशा प्रकारे अर्पण कशा अंतःकरणाने द्यावं हे आम्ही पाहिलं. अर्पण दुसरा पॉईंट आपण पाहिला की अर्पण देणे ही एक सेवा आहे, आणि तर वेतन जे आहे तो वेतनही कष्टाचं मिळालं पाहिजे, ते देखील आपण पाहत आहोत. आणि आता आपण अशा प्रकारे जे पाहिलं की कशा प्रकारे श्रमाचं फळ प्रभू परमेश्वर आपल्याला देणार आहे, मजुरी. आमेन. आता आपण एक पॉईंट पाहू. तो असा आहे की स्वर्गामध्ये आमचं काही आहे का? ज्यावेळेस आम्ही देतो तर काही साठा होतो का? आपण इथं भूतलावर दिल्यानंतर प्रभू म्हणतो दिलं पाहिजे. दिल्यानंतर काय आशीर्वाद आहेत, किंवा स्वर्गामध्ये काही मिळते का आपल्याला? असं काही एक पॉईंट आहे की स्वर्गामध्ये आमचा साठा कसा करावा. पहिली गोष्ट, साठा होतो का हाच प्रश्न आहे स्वर्गामध्ये. प्रश्नच आहे ना. हा एक पॉईंट आहे काय की स्वर्गामध्ये आपण ज्यावेळेस देतो तर काय स्वर्गामध्ये आपला साठा होतो का? इथे दिल्याने स्वर्गात काही होते काय? हा एक प्रश्न आहे, आणि हा फार महत्त्वाचा प्रश्न आहे, आणि याचं उत्तर देवाच्या वचनामध्ये आहे. तेच आपण शोधणार आहोत. तर पाहूया. पहिली गोष्ट, मत्ती 6 अध्याय 19 वचनापासून पुढे 21 वचनामध्ये तिथं त्या ठिकाणी पृथ्वीवर आपल्यासाठी संपत्ती साठवू नका असं लिहिलंय. स्वर्गामध्ये जर आपलं काहीतरी आहे, साठवू शकतो आपण, तर पृथ्वीवर आपल्यासाठी जास्त देवपाने हे सांगितले. ते तुम्ही जर वाचलं तर पहा 6 अध्याय मत्ती कृष्णवर्तमान. पृथ्वीवर आपल्यासाठी संपत्ती साठवू नका. हो. तेथे कसर व जंग खाऊन नाश करीतात, हा. आणि चोर घर फोडून चोरी करीतात. हो. तर स्वर्गात आपल्यासाठी संपत्ती साठवा. तेथे कसर व जंग खाऊन नाश करीत नाहीत, व आमेन. चोर घरफोडी करीत नाहीत, व चोरीही करीत नाहीत. आमेन. कारण जेथे तुझे धन आहे तेथे तुझे मनही लागेल. तिथे तुझं मनही लागेल. तिथे धन. स्वर्गामध्ये आपल्यासाठी संपत्ती साठवा, म्हणजे संपत्ती साठवता येऊ शकते आपल्याला स्वर्गात. हे देवाचं वचन आहे ना हे. तर हे स्पष्ट आहे, हे खरं आहे. तर स्वर्गामध्ये आपल्यासाठी संपत्ती साठवता येते, पण इथं संपत्ती साठवू नका. इथं तुमचं धन आहे तर तिथं मनही लागेल. पहिले तिमोथी 6 अध्याय 18 वचन 19 वचन. पहिले तिमोथी 6 अध्याय काढून ठेवा. 18-19 वाचा. चांगले ते करावे, हा. सत्कर्माविषयी धनवान असावे, धनवान असावं, सत्कर्म. परोपकारी व दानशूर असावे, दानशूर असलं पाहिजे, परोपकारी असं. अजून जे खरे जीवन ते बळकट धरण्यास पुढील काळी चांगला आधार होईल असा साठा स्वतःसाठी करावा. जे पुढील काळी, हे महत्वाचं आहे. ह्या पॉईंटचं उत्तर, ह्या जो चौथा आपला पॉईंट आहे की स्वर्गामध्ये आमचा साठा कसा करता येईल. पुढील काळी, ते परत एकदा वाच प्लीज. पुढील काळी आपल्यासाठी जो साठा आहे तो स्वर्गामध्ये पुढील काळी चांगला आधार होईल असा साठा स्वतःसाठी करावा. पुढील काळी चांगला आधार होईल असा साठा स्वतःसाठी करावा. परोपकारी असावं, त्याच्या अगोदर धनवान असावं, परोपकारी असावं, दानशूर असावं, देणारं असावं. राईट. म्हणजे पुढील काळ आपण इथं जर दिलं तर तिथे साठलं जातं, हे त्याचं उत्तर आहे. बरोबर आहे का चूक आहे? हालेलुया, आमेन. राईट. आपण जर इथं देवप्रियजन हो तर हे वचन वाटते, मी सांगतोय की पुढील काळी मग आपला तिथे देखील साठा होतो इथे, म्हणून त्या ठिकाणी नोंद होते. याचा अर्थ असा होतो, आमेन. आपण जर इथं पेरू तर ते उगवल, तिथे साठा होतो, तिथे नमूद केलं, किंवा तिथे हे होतं की अरे याने काय केले. आणि म्हणून आपण इथं करतो तर तिथे ते आपला साठा गोळा तिथं होतो.
आणि म्हणून स्वर्गामध्ये आपला साठा कसा करावा, कसा करता येतो याचं स्पष्टीकरण जर पाहिलं तर हे वचन आपल्याला पुरेसे आहे की तिथे आपला साठा होतो. जर आपण इथं देतो तर तिथे प्रभू पाहतो की हा याने इथे दिलंय माझ्यासाठी, हे करतो होता, वचनाप्रमाणे वागत होता, दिलं पाहिजे दिलं पाहिजे दिलं पाहिजे. तेव्हा ज्यावेळेस लोक हृदयातून देतात, हे देवाचं वचन आहे, हे देवाचं सांगणं आहे, हे देवाची आज्ञा आहे, तेव्हा हे आम्ही त्याचं म्हणून करतो, तेव्हा आम्हाला आशीर्वाद लाभतो आणि तिथे आमचं साठवणूक होते, हे स्पष्ट होत आहे इथं. आमेन. आता आम्ही जर पाहिलं नीतिसूत्रामध्ये जर पाहिलं तर 15व्या अध्यायाच्या 16व्या वचनामध्ये बहुत धन असणं आणि त्याबद्दल दगदग सोसावी लागणे यापेक्षा ते थोडकं असणं बरं आहे. आमेन. त्यापेक्षा नीतिसूत्र वाचता का कोणीतरी 15व्या अध्यायाचं 16 वचन. बहुत धन असून त्याच्याबद्दल दगदग सोसावी लागणे यापेक्षा ते थोडके असून परमेश्वराचे भय बाळगणे हे बरे. आमेन. हे महत्वाचं आहे, हे महत्वाचं आहे की थोडकं असणं तेच खूप झालं ते. आणि म्हणून नीतिसूत्रेमध्ये एक वचन आहे की धार्मिकाच्या म्हणजे जे ज्याच्याकडे भरपूर धन आहे पण त्यापेक्षा धार्मिकाकडे जर थोडं असलं तर ते फार मोलवान असतं, ते आशीर्वादित असतं. आमेन. आणि म्हणून हे खूप चांगलं आहे की आपल्याकडे थोडं जरी आहे तर ते आशीर्वादित आहे. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून भरपूर असलं तर दगदगही खूप असते, पण आम्हाला भरपूरच आवडते नाही का लोकांना, परंतु त्याबद्दल दगदग किती होते हे पाहिलं पाहिजे. दगदग फार आहे, त्यापेक्षा थोडकं असणं बरं आहे असं वचन सांगतं. लुक शुभवर्तमानाचा 12वा अध्याय, लुक शुभवर्तमानाचा 12व्या अध्यायाच्या 31व्या वचनापासून तर 34व्या वचनात जर पाहिलं तर असं लिहिलं आहे की तुम्ही प्रथम त्याचे राज्य आणि त्याचे धार्मिकता मिळवण्यासाठी झटा. आमेन. आणि जर तुम्ही हे मिळवलं तर यासोबत सर्व काही तुम्हाला मिळेल. आता दुसरी एक गोष्ट त्यामध्ये आहे की जे तुमचं आहे धन ते विकून दानधर्म करा. आणि तिथे असं आहे की तसे स्वर्गातील अक्षय धनाच्या जीर्ण न होणाऱ्या थैल्या आपल्यासाठी करून ठेवा. आणि तोच चौथा पॉईंट आपण पाहत आहोत की स्वर्गामध्ये आमचा साठा कसा करावा. तिथे होऊ शकतो आपला साठा, तिथे जीर्ण न होणाऱ्या थैल्या त्याचा साठा, अक्षय धनाच्या जीर्ण न होणाऱ्या थैल्या आपल्यासाठी करून ठेवा. प्रेज द लॉर्ड. असं आहे हे की आपण साठा करू शकतो तिथे, जर इथे आपण प्रामाणिकपणे त्याचं वचन ऐकून तसं वागलं तर, दिलं तर. प्रेज द लॉर्ड. आता 5वा पॉईंट आपण पाहणार आहोत की देव कोणाचं अर्पण स्वीकारतो. अर्पणाबद्दल जर पाहत आहोत आपण, अर्पण देणारे भरपूर असतात, परंतु कोणत्या अंतकरणाने देतो, मनुष्य कोणत्या अंतकरणाने आपण दिलं पाहिजे हेही आम्ही पाहिलं. परंतु देव कोणाचं एक्झॅक्टली कोणाचं अर्पण स्वीकारतो आणि कोणाचं स्वीकारत नाही ही गोष्ट जर पाहिली तर आपण एक उदाहरण पाहूया. पहिलं तर काईन आणि हाबेल आम्हाला बायबलमध्ये पाहायला मिळतं. काईनाने आपल्या भावाचा म्हणजे हाबेलाचा खून केला. आणि ही गोष्ट जी आहे ही आम्ही वचनामध्ये उत्पत्तीच्या 4थ्या अध्यायाच्या 3ऱ्या वचनापासून पुढे आम्ही वाचतो. तर कोणाचं अर्पण स्वीकारतो आणि कोणाचं स्वीकारत नाही असं हे आहे. तर काईनाचं का म्हणजे हाबेलाचं देवबापाने का स्वीकारलं, काईनाचं का स्वीकारलं नाही, मग या ठिकाणी देवबापाने भेदभाव केला का, देवबाप असं का स्वीकारतो काईनाने म्हणजे हाबेलाचं स्वीकारलं आणि काईनाचं का स्वीकारलं नाही देवाने, असं कसं काय भेदभाव केला. तर प्रियजन हो, त्याचं देखील आपल्याजवळ म्हणजे हे आहे, आपण पाहूया देवबापाच्या वचनातून नेमकी काय आहे. तर पाहिलं तर पहा बरं 4थ्या अध्यायाचं 3रं वचन, उत्पत्तीचं पुस्तक. काही काळ लोटल्यावर असे झाले की कायनाने परमेश्वराला शेताच्या उत्पन्नापैकी काही अर्पण आणले. हाबेलानेही आपल्या कळपातील प्रथम जन्मलेल्यातून म्हणजे त्यातल्या पुष्टातून काही अर्पण आणले. परमेश्वराने हाबेल व त्याचे अर्पण यांचा आदर केला, पण काईन व त्याचे अर्पण याचा त्याने आदर केला नाही, म्हणून काईन संतापला व त्याचे तोंड उतरले. तेव्हा परमेश्वर काईनास म्हणाला, तू का संतापलास
आणि तुझे तोंड का उतरले? तू बरे केले व तुझी मुद्रा प्रसन्न होणार नाही काय? पण तू बरे केले नाही तर दाराशी पाप टपूनच आहे, त्याचा रोख तुझवर आहे करिता तू त्यास दाबात ठेव. मग कायनाचे त्याचा भाऊ हाबेल याच्याशी बोलणे झाले, आणि असे झाले की ते शेतात असता कायनाने आपला भाऊ हाबेल याजवर चालून जाऊन त्यास ठार केले. मग परमेश्वराने कायनास विचारिले, तुझा भाऊ हाबेल कोठे आहे? तो म्हणाला, मला ठाऊक नाही, मी काय माझ्या भावाचा राखणदार आहे. तो म्हणाला, तू हे काय केले? ऐक, तुझ्या भावाचे रक्त भूमीतून माझ्याकडे ओरड करीत आहे. तर आता तुझ्या हातून तुझ्या भावाचे पडलेले रक्त प्राशन करण्यास ज्या भूमीने तोंड उघडिले आहे, तिचा तुला शाप आहे. तू जमिनीची मशागत करशील तेव्हा ती यापुढे तुला आपले स्तव देणार नाही. तू पृथ्वीवर परागंदा व भटकणारा होशील. तेव्हा काईन परमेश्वरास म्हणाला, हा माझा दंड मला सोसवणार नाही, इतका भारी आहे. पहा, या जमिनीवरून तू मला आज हाकून दिले आहे. मी तुझ्या दृष्टीकडून लपलेला असे. मी पृथ्वीवर परागंदा व भटकणारा होणार, आणि ज्या कोणाला मी सापडेल तो मला ठार करील, असे होईल. परमेश्वर त्यास म्हणाला, तर मग जो कोणी कायनास ठार मारील त्याचा 7 पट सूट घेण्यात येईल. आणि काईन कोणाला सापडल्यास त्याने त्याला मारू नये म्हणून त्याला परमेश्वराने खून नेमून दिली. थँक्यू. अशा प्रकारे हे कायनाने आपला आम्ही पाहतो की हाबेलाचा खून केला, पण त्याने आपल्या उत्पन्न आणलं होतं, शेतातलं उत्पन्न आणलं होतं आणि परमेश्वराला त्याने दिलं होतं, ते चांगलंच केलं. मग परंतु हाबेलाने आपल्या कळपातून एक कोकरू आणलेलं आहे, कळपातून आपल्याला देवाला देण्यासाठी आणलेलं आहे, आणि ते कळपातून आणलेलं ते कोकरू देवबाप्पाला ते प्रसन्न झालं. म्हणजे देवाला कोकरू आवडतं का? म्हणजे असतं ते कोकरू का म्हणजे काय हाबेलाचंच का केलं? तर प्रिजनो तसं नाही आहे, त्या धान्याचं पण केलं असतं देवाने स्वीकार. परंतु जे काही हृदय आहे, जे अंतःकरण आहे, अंतःकरणापासून जे हृदयातून जे असतं, मग त्या 2 टोल्या देखील देवाला त्या बाईच्या विधवेच्या आवडल्या होत्या. तिचं सर्वस्व होतं ते, आणि त्याच्यामध्ये प्रेम होतं, आणि मन हृदय पारखणारा देव आहे. म्हणून ह्या हाबेलाचं देवाला का आवडलं? कारण त्याने ते अंतःकरणापासून हृदयातून आणलं होतं. परंतु पवित्र शास्त्र काय सांगतं हेही महत्त्वाचं आहे. हाबेलविषयी आणि कायनाविषयी काय सांगतं देवाचं वचन? आम्ही 1 योहान याचा 3रा अध्याय पहा. 1 योहानाचे पत्र याचा 3रा अध्यायाच्या 12व्या वचनामध्ये कायनाची कृत्य दुष्ट होती, कायन त्या दुष्टाचाच होता, हे मुळात आहे तिथं. आणि ही गोष्ट इब्री लोकाच्या पत्रामध्ये देखील क्लिअर केली. 11 अध्याय 4थं वचन, कुणीतरी इब्री 11:4 वाचा, आणि 1 योहान 3:12 वाचा. कोणाचं कशामुळं आणि का ते स्वीकारण्यात आलं होतं आणि का स्वीकारण्यात आलं नाही कायनाचं, ते तिथं आहे, वाचा. काईन त्या दुष्टाचा होता. कायन त्या दुष्टाचा होता. जरी उत्पत्तीमध्ये ते हे केलं नाही क्लिअर, तर देवबाप्पाच्या वचनामध्ये इकडं ते हे आहे त्याचं स्पष्टीकरण. पहा, त्या दुष्टापासून होता तो कायन. खरं जर पाहिलं तर त्या दुष्टाचं मन त्याला होतं, तसं हृदय होतं, आणि ते देवाला नकोसं होतं, जे म्हणजे असं खुनसी आणणं, खुनशीपणाने आणायचं, ते मलाच माझंच अर्पण आहे, हे देवाला नाही पाहिजे. आज पुष्कळ लोक आहेत की अशा प्रकारे आणतात की ते सर्वांपेक्षा माझं स्वीकारलं पाहिजे, पहा माझं नाव झालं पाहिजे, ते अनाउन्सिंग केलं पाहिजे की बाबा आपण केलं बरं का. अशा चर्चेसमध्ये आहे की याने एवढं दान दिलं, त्याने तेवढं दान दिलं. आणि प्रियजनो, हे प्रभूचं म्हणत तसं देवाची इच्छा नाही की आपण अशा प्रकारे दानं द्यावे की सर्वांपेक्षा मी किती मोठं दिले, पहा माझं तिथे हे आलंय, माझं तिथं नाव आलंय, माझं हे आहे, मी मोठा दानशूर आहे. तर प्रियजनो, बायबल त्याला काय सांगतं की असे दानं देवाला आवडत नाही. म्हणजे जरी तुम्ही दिले मग काय आवडत नाही, म्हणजे ही वाहवा करायची, करून घेण्याची देवाला ते पसंत नाही. म्हणून पवित्र शास्त्रामध्ये लिहिलं की तुझा डावा हात किंवा उजवा डाव्या हाताला काय करतो हे समजलं नाही पाहिजे, असं तू देतानी. म्हणजे आपण असं देव की काय समजलं नाही, उजवा हात काय करतोय, डावा हाताला माहिती होऊ देऊ नये. म्हणजे याचा काय अर्थ आहे की ते कोणाला गवा करायची गरज नाही, आणि ते दाखवायची गरज नाही की पहा याने एवढं दिलं, त्याने तेवढं दिलं, आणि मग तशाने बाकीचे लोक हे होतात. म्हणून देतानी अशा प्रकारे आम्ही
म्हणून ह्या जो काईन आहे, या काईनाने कशा प्रकारे दिलं होतं इथं स्पष्ट आहे. काईन हा दुष्टाचा होता आणि म्हणजे त्याचं हृदय आणि त्याचं मन आणि अशा प्रकारे हे झालेलं होतं, दुष्टाने पकडलेलं होतं किंवा त्याच्यामध्ये त्याचं वर्चस्व होतं. त्याच्यामुळे तो दुष्टाचा असल्यामुळे त्याचे विचार ते दुष्टाचे होते आणि त्या दुष्टाचे विचार असल्यामुळे ते देवाला मान्य नव्हतं. मग आणि तुम्ही कितीही, आणि त्या कायनाच्या जागेवर ते कोकरू जरी असतं, त्या मशागतीच्या उत्पन्नाच्या जागेवर त्या दुष्टाने कोकरू जरी दिलं तरी देवाला ते पसंत होणार नाही, लक्षात ठेवा. हा, पुढे वाचा. व त्याने आपल्या बंधूचा वध केला, हा, त्याच्यासारखे आपण नसावे. त्याच्यासारखे आपण नसलं पाहिजे, कारण तो तसाच होता, दुष्ट होता, त्याचे कृत्य दुष्ट होते त्या काईनाचे. पण हाबेलाचं तसं नव्हतं. हाबेल मात्र हृदयातून त्याने भावाने, अर्थात त्याच्याकडूनच तो शिकला की त्याने दिलं तर आपणही दिलं पाहिजे, आणि म्हणून त्याने ते सुंदर कोकरू आणलं देवबापासाठी. आणि या काईनाने हाबेलाचा खून केलेला आहे, कारण की देवाला त्याच पसंत पडलं. म्हणून पहा, ही किती दुष्ट गोष्ट घडली कायनाकडून. आणि म्हणून कोणाचं देव ऐकतो आणि कोणाचं स्वीकारतो हे आम्ही पाहतो. परंतु प्रियजन हो, देवाने तर कायनाचं स्वीकारलं नाही, हाबेलाचं स्वीकारलं. हाबेलाने आपल्या कळपातून ते देवाला अर्पण केलं होतं. आता इब्री लोकाचा पुत्र प्लीज वाचा, 11 अध्याय 4 वचन. विश्वासाने हाबेलाने कायनापेक्षा अधिक चांगला यज्ञ देवाला केला, जेणेकरून तो नीतिमान आहे अशी त्याच्याविषयी साक्ष देण्यात आली. आमेन. ती साक्ष देवाने दानांच्या वेळी दिली आणि तो मेला असूनही त्या विश्वासाच्या द्वारे अद्यापही बोलत आहे. विश्वासाच्या द्वारे अजूनही तो बोलत आहे. हाबेल कायनापेक्षा जास्त त्याने चांगल्या गोष्टी केल्या. आमेन, प्रेज लॉर्ड. हे इथे स्पष्ट होते देवाचं वचन की म्हणून ह्या दुष्टाचं अर्पण देवाला नको आहे. दुष्ट मनाने, अर्थात दुष्टाई आपण पूर्वी होतो, पण आपण जीवन बदललेलं आहे. आपण प्रभूला स्वतःला देऊन टाकले आणि आपण जर अर्पण आणायचे आहे देवाच्या समोर, ते द्यायचे आहे, तर त्याला प्रियजन हो, हृदय चांगलं पाहिजे. ही गोष्ट शिकण्यासारखीच आहे. हे शिकायलाच पाहिजे मी आणि आपण सर्वांनी. देवाला देताना प्रियजन आपण कोणी तीर मारत नाही. आपण कोणीच जगातला कोणताच व्यक्ती की माझ्या, अरे तुझ्याकडे आहे म्हणून देतोस बाबा, आणि देवाने तुला दिले म्हणून त्यातून तू देतो, आणि देवाला तर भूकच नाही लागत. पण तू ती सेवकाला त्याची गरज आहे, त्या दासांना, त्या गरजवंतांना, त्यांनाच त्याची गरज असते. म्हणून प्रभूने सांगितले आम्ही दिलं पाहिजे. म्हणून ह्या वरागण्या गोळा करत होते, वरागण्या घेत होते. गरीब लोकांच्या, गरीब जे मंडळ्या होत्या त्यांना वरागण्याच्या मोठ्या मोठ्या मंडळातून त्या लोकांना पुरवठा करत होते, त्यांना मदतीचा हात होत होता, असं आम्ही पाहतो ना नवीन करामध्ये. परंतु जर का दुष्ट हृदयाने आणि अशा जड अंतकणाने आणि अशा त्या दबून गेलेल्या घाणेरड्या अंतकणाने जर देवाला कोण देत असेल, तर प्रभू प्रियजन हो, या ठिकाणी प्रभू म्हणतो की देव कायनासारखं कोणाचं अर्पण स्वीकारायला तयार नाही. हाबेलाप्रमाणे पाहिजे की ज्याचे कृत्य चांगले आहे. कायनापेक्षा हाबेलाचे कृत्य चांगले होते, तो चांगला होता. आणि म्हणून तुम्ही फुटकं तुटकं जरी आणलं, आपल्याकडे जे आहे थोडंसं, ते जरी आम्ही सर्वस्व हृदयापासून आणलं तर ते करोडो रुपयापेक्षा कमी नाही. आणि अनेक धनाढ्य लोकांपेक्षा थोडंसं देवबापाला पाहिजे ते अंतकरणापासून, ते देवाला मान्य आहे. आणि म्हणून प्रश्न हा आहे की किती मोठा अमाऊंट यांनी आणली, यापेक्षा ते किती चांगल्या अंतकरणाने आणली आहे हे देव पाहतो, हे आम्हाला शिकायला मिळतं. राईट? आमेन. तेव्हा आता आम्ही पाहतो कशा प्रकारे एक दुसरं उदाहरण जर पाहिलं, दुर्कस नावाची जी बहीण आहे प्रेषितांच्या कृत्याच्या 9व्या अध्यायामध्ये आणि 36व्या वचनामध्ये, तिथे एक दुर्कस उर्फ हरणी, तिचं ते दुसरं नाव आहे, उर्फ दुर्कस हरणी. आणि तिथे ही एक माता आहे जी हां, तिचं 36 ना, हां ते वचन आहे प्रेषितांच्या कृत्याचं 9व्या अध्यायाच्या. तर तिथं ती दुर्कस नावाची एक हे आहे, ती मरण पावली. पण त्या अगोदर ती काय करत होती, आणि हे तिथं वृत्तांत आहे. तर ती दुर्कस, ती पहा बरं 36 वचन काय सांगतं एक्झॅक्टली. यापोमध्ये टबिथा उर्फ दुर्कस, टबिथा उर्फ दुर्कस म्हणजे हरणी असं त्याचा अर्थ आहे. या नावाची कोणी एक शिष्या होती. शिष्या होती ती शिष्या. बर,
ती सत्यकृत्य व दानधर्म करण्यात तत्पर असे. पुढे असे झाले की त्या दिवसात ती आजारी पडून मरण पावली. हो 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 तेव्हा त्यांनी तिला आंघोळ घालून माडीवरच्या खोलीत ठेवली. हो हो ती मरण पावली, तिला आंघोळ घातलं, पूर्ण मरून गेली होती ती, पूर्ण संपलं होतं आणि तिला माडीवरच्या वर. आणि मग लोद हे याकोबजवळ हा, हा, हा. असल्यामुळे हो. पेत्र तेथे आहे असे जेव्हा शिष्यांनी ऐकले हा. तेव्हा त्यांनी दोघा जणांस पाठवून त्याला विनंती केली की आम्हाकडे यावयाला उशीर करू नका. हो 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 तेव्हा पेत्र त्यांच्या बरोबर गेला. तो तेथे पोहोचताच त्यांनी त्याला माडीवरच्या खोलीत नेले. हा. त्याच्याजवळ सर्व विधवा रडत उभ्या राहिल्या आणि दुर्गस त्यांच्या बरोबर होती. हो. तेव्हा ती अंगरखे व जी वस्त्रे करीत असे ती त्यांनी त्याला दाखविली. बस 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 ती अंगरख हे किंवा वस्त्र करत होती, म्हणजे जी शिवकाम करत होती, शिवणकाम. मला सांगा, ही जी दुर्कस आहे हिचं काम तिथं वर्णन केलंय. म्हणजे आता अंगरख करणारे फार मोठं बंगला बांधू शकतात का? फार मोठं त्यांची इन्कम असते का? इन्कम किती असते? पोट चालतं, हातावरलं पोट आहे, हातावरलं असं म्हणतो ना आपण. ते ज्यावेळेस करते त्यावेळेसच तिला येईल. म्हणजे ती, परंतु पहिलं वचन काय वाचलंय आपण 36व, की ती दानशूर होती. प्रेज द लॉर्ड. म्हणजे ब्रेजनो, दानशूर असण्यासाठी मोठा अगोदर धनाढ्य माणूस पाहिजे. तो धनाढ्य माणूसच दानशूर होतो, ही संकल्पना डोक्यातून काढून टाकली पाहिजे आपण, की मी फार दानशूर आहे. म्हणजे दानशूर म्हणजे ज्याच्याकडे भरपूर पैसा आहे तो दान देतो म्हणजे तो फार दानशूर होतो, असा हा जो गैरसमज आहे ना, ह्या सर्वांनी काढून टाका या वचनासाठी, या वचनाप्रमाणे. का? कारण ही काय करत होती, तर ही कपडे विणत होती. कपडे शिवायची ती. म्हणजे तिच्याकडे तशा प्रकारे कपडे शिवून त्याच्यावर ते तिचं उपजीविका करत होती. म्हणजे ही सर्वसाधारण बाई आणि गरीब परिस्थितीमधली होती ही दुर्कस. आणि ही मरण पावली आहे आणि ही शिष्या होती आणि ती दानशूर होती. तेवढ्या त्या चांगल्याच्या छोट्याशा कष्टामधून ती दान देणारी होती. म्हणजे देवाचं तिचं नाव या ठिकाणी बायबलमध्ये आलेलं आहे. आणि पेत्र त्या ठिकाणी जवळच त्या याकोच्या त्या गावामध्ये तिकडं याला होता जवळ. याकोचं जवळचं गाव कोणतं ते हे तिथं आहे पहा. की आणि त्या ठिकाणी त्याला बोलवण्यात आलं शिष्य पाठवून, की तुम्ही लवकर या, इथं असं असं झाले. आणि ती वारली होती. आणि पेत्र तिथे गेला आणि त्याने ते वरच्या माडीवर गेला, त्याला आंघोळ वगैरे घालून दिला. सर्व रडत होते सर्व लोक. आणि त्यांनी दाखवलं की पहा ना, देवाचा सेवक पाळक साहेब किंवा काहीतरी त्यांना म्हणत असतील ते, की कशा प्रकारे कष्ट करून ही देवपाची सेवा करत होती, दानधर्म देत होती आणि ती दानशूर होती. आणि या ठिकाणी पेत्राला बोलवलं तेव्हा त्याने गुडघे टेकून प्रार्थना केली. सर्व कालवा जो आहे, गोंधळ जो आहे, त्याने बाहेर घातला. जरा बाहेर जा म्हणे. आणि त्याने गुडघे टेकून देवबापाला धन्यवादाला प्रार्थना केली. आणि त्याने म्हटलं, टबीते उठ, हालेलुया. आणि टबीते उठून बसली. ती मेलेली उठली आणि सर्व लोकांना, पवित्र जनांना दाखवलं. प्रेज द लॉर्ड. हे तिथं लिहिलंय पडत. आमेन. हे दाखवलं की ही ती सजीव जी मेलेली होती ती सजीव उभा केली. प्रेज द लॉर्ड. आणि ती मरणानंतर म्हणजे जिवंत झाली पेत्राच्या प्रार्थनेने आणि पेत्राच्या द्वारे हे देवबापाने केले. मग प्रिजन हो, ज्यावेळेस आपण काहीतरी चांगलं करणारे आहोत, कष्टातून देणारे आहोत, ते दान शूर बनू शकतो आपण. आमेन आमेन हालेलुया आमेन. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून प्रिजन हो, लक्षात ठेवा की दानशूर होण्यासाठी आपण आहोत धनाढ्य पाहिजेत असं नाही. आपण गरीब असलो तरी दानशूर होऊ शकतो. कारण देण्याचं हृदय आपल्याला पाहिजे. आणि जो त्या आपल्या ऐपतीप्रमाणे देतो तेच देवाला पुरेसं आहे, तेच देवाला आवडणार आहे. आणि ही तशी माता होती. देवाने तिची भेट घेतली. देवाने तिला परत जिवंत केलं पेत्राच्या द्वारे. तर हे प्रभू कोणाचं अर्पण ऐकतो किंवा मान्य करतो, हे एक उदाहरण आहे ताजं. या दुसरं उदाहरण या दुर्कचं आहे. तिचं देवबापाला आवडलं होतं, याचा अर्थ होता असा. आम्ही हालेलुया. तिसरं जर आम्ही जर ठीक आहे, आपण दोनच गोष्टी या ठिकाणी ते पाहू. उदाहरण भरपूर सांगू शकतो. परंतु आता आम्ही पाहिलं की देव कुणाचं अर्पण स्वीकारतो, राईट, आणि स्वीकारत नाही. काईन आणि हाबेलाचं आम्ही पाहिलं. तर काईनाचा जो दुष्ट स्वभाव होता त्याच्यामुळे देवाने त्याचं काही स्वीकारले नाही. आणि हाबेल त्याचं मात्र चांगलं हृदयाने त्याने आपल्या भावाकडूनच शिकून त्याने देवाचा देण्याचा प्रयत्न केला. देवाला ते आवडलं.
काईनापेक्षा हबेलाची कृत्य चांगली होते. काईनाचं आणि हबेलाचं चांगलं होतं म्हणून देवबापाने त्या कृत्यानुसार हृदयातून देवाने त्याचं स्वीकारलं होतं. आणि म्हणून प्रियजन चांगल्या हृदयाने जर ज्यावेळेस आपण आणतो त्या देवाला नक्कीच आवडतो. आम्ही पाहिलं आता आम्ही दुसरा एक पॉईंट पाहू. 5वं पॉईंट असा की आता आम्ही जर पाहिलं तर दुसरं एक पाहूया. लोकवृषप्रतमनाचा 18 अध्याय आणि 12 वचनाचं जर पुढे पाहिलं, पुरुषी व जकाकदार अशा प्रकारे तिथं ते एक उदाहरण आहे. तिसरं प्रेज लॉर्ड. आम्ही पाहूया तिथं पुरुषी आणि जकाकदार आहेत. पुरुषी व जकाकदार तिथं आहे. लोकवृषप्रत 18 अध्याय 12 वचनापासून पुढे. तर तो जो जकाकदार आहे तो दूर उभा राहून म्हणतो, प्रभू मी माझं पापावर दया कर. आणि या पुरुषाने काय प्रार्थना केली की देवा मी तुला धन्यवाद देतो की मी माझा दशांश देतो आणि 2 वेळेस मी उपास प्रार्थना करतो, आठवड्यातून 2दा मी उपास करतो. राईट, असं तिथं आहे. वाचा बरं मग 12 वचनापासून पुढे. मी आठवड्यातून 2दा उपवास करीतो, हो. जे मला मिळते हा. त्या सर्वाचा दशमांश देतो. दशमांश पण मी देतो, दशमांश देतो आणि 2दा आठवड्यातून. हे सर्व चांगल्या गोष्टी आहेत. अजून जकातदार तर दूर उभा राहून वर स्वर्गाकडे दृष्टी लावण्यास देखील न दचता आपला ऊर बुडवीत म्हणाला, हे देवा मज पाप्यावर दया कर. आमेन आमेन. आणि देवबापाला धन्यवाद, मज पापावर दया कर ही देवाची. अजून पुढे वाचा. मी तुम्हाला सांगतो त्या दुसऱ्यापेक्षा हा नीतिमान ठरून खाली आपल्या घरी गेला. कारण जो कोणी आपणाला उंच करीतो तो नमविला जाईल आणि जो कोणी आपणाला नमवितो तो उंच केला जाईल. हो, प्रेज लॉर्ड. जो स्वतःला मोठा करतो तो लहान केला जाईल, नमवला जाईल. आम्ही ह्या 18व्या वचनामध्ये जर 18व्या अध्याय जर पाहिलं 12व्या वचनामध्ये, त्याच्या अगोदर 12व्या वचनाच्या अगोदर त्याने काय म्हटलं होतं की त्या जकाकदाराने, जो पुरुषी आहे, क्षमा करा, हा पुरुषी काय म्हणतो की मी या पापी जकाकदारासारखा नाही. पुरुषी काय म्हणत आहे ते वचन वाचता का तेवढं? 11व्या वचन असेल कदाचित किंवा 10वं असेल की देवा वाचा. पुरुषाने उभे राहून स्वतःशी प्रार्थना केली. काय प्रार्थना केली त्या पुरुषाने? पहा, हे महत्वाचं आहे. हे देवा, हो, इतर माणसे लुबाडणारी, अधर्मी, व्यभिचारी आहे, हो, त्यांच्यासारखा किंवा ह्या जकातदार सारखाही मी नाही. मी तुझे आभार मानतो. त्याची त्या जकातदाराचं नाव घ्यायची काय गरज होती मला सांगा? आता तो जकातदार तिथे दूरवर होता तो, पण तो म्हणतो मी इतर माणसे दुसऱ्यांना सांगतोय, तो नाव ठेवतोय की दुसरे लबाडणारे आहेत प्रभू देवबापा, आणि मी या पापी जकातदारासारखा नाही म्हणून मी तुझे आभार मानतो. आणि मी दुसरी गोष्ट करतो की मी उपासही करतो आठवड्यातून 2दा आणि मी माझा दशांशही देतो. तर ह्या सर्व गोष्टी चांगल्या होत्या, पण एक गोष्ट त्यांनी म्हणायला नव्हती पाहिजे, मी इतरांसाठी पापी नाहीये, वाईट नाहीये, लुबाडणारा नाही, आणि मी या पापी जकातदारासारखा नाही, या जकातदारासारखा नाही. दुसऱ्याचं नाव का घ्यायचं? असं आपण धार्मिक आहोत आणि दुसऱ्याला म्हणजे आपण दुसऱ्याला नावं ठेवलं म्हणजे इतरांपेक्षा आपण चांगले होतो असा त्याचा अर्थ त्याला दाखवायचा होता करून, की मी प्रभू किती चांगला आहे यांच्यापेक्षा. जसं काय देवाला काही माहीतच नाही. असे काही लोक प्रार्थना करतात की प्रभू तुला सर्व माहित आहे, मी पहा एवढं सर्व काही करत आहे, मी एवढे उपवास करत आहे, मी एवढं सर्व काही केलं, एवढं दान दिलंय, मला तू आशीर्वादित दे, मला असं कर, मला अजून असं कर, मला असं कर, कारण मी असं करतोय म्हणून. अरे बाबा, तुम्ही जे काही करत आहात ते देवाला माहीत नाही का? तुम्ही इतकं सर्व काही करता, जगातले लोक करत असतील, ते देवाला सर्व माहीत आहे. परंतु जर देवाला माहीत आहे तर देवाला सांगण्याची काय गरज आहे की देवा मी असं केलंय, मी तसं केलंय? आणि जर सांगायचं असेल ना प्रभूला तर एकांतात सांगा, एकट्यामध्ये. मग तुम्ही सारे रात्रभर सांगा, नाही तर पहाटोपर्यंत सांगा, नाही तर मग तुम्ही दिवसभर सांगा. पण मला वाटतं त्याला हृदय पारखणारा देवाला सारं समजते. नम्रतेने त्याच्या पुढे यावं आणि त्याला म्हणा, देवा माझी काही योग्यता नाही, हे सर्व तुझ्या दयेने कृपेने झाले आणि सर्व तुझ्याच दयेने मी तुझ्या कृपेने करत आहे, बाकी काही नाही. आणि या निरुपयोगी दासाचा उपयोग केलास म्हणून धन्यवाद. माझ्याकडे असं काही नाही की मी तुला द्यावं, जे काही आहे ते तुझ्या दयेने मिळालेलं आहे, तेच तुझ्या कृपेने तुला देत आहे प्रभू. असं जर अशी प्रार्थना झालं तर किती चांगलं झालं असतं. पण त्याला तसं म्हणायचं, त्याने तसं म्हटलं मी एवढं करतोय, मी उपवास करतोय. आपण वाचलं ना आता,
आणि म्हणून हेच देवाला पसंत पडणारं नाही. ह्या सर्व चांगल्या गोष्टी नव्हत्या का? सांगा मला, नव्हत्या का? पण देवाला सांगायची गरज, लोकांना देवाला सांगितलंच पाहिजे असं वाटतंय, जसं काय देवाला काही माहीतच नाही, देव असं डोळे झाकूनच असतोय असं लोकांना वाटतंय की देवाला सांगायची गरज आहे. अरे देव तो पाहतो, दुरून मनोगत तपासतो, त्याला तुमचं उठणं बसणं माहीत आहे. स्तोत्रसंहिता 139 की तो दुरून मनोगत 39 का काय पहा, स्तोत्रसंहिता 139 का 49 असं काहीतरी आहे, आय थिंक 39 आहे वाटतं. पहा बरं की तो दुरून मनोगत तपासतो, त्याला हृदयातल्या गोष्टीचं जाण आहे. आम्ही असं पंख धारण केले, ते तिकडं कुठं दूर उडून गेलो तिथे तो आहे. अंधार देखील त्याच्यापासून लपवत नाही. कुठे ते 139 आहे का स्तोत्रसंहिता? हां, तिथेच कुठेतरी असणार आहे. आणि मग देवाला जर सारं माहीत आहे तर सांगायची गरज काय वाटते लोकांना की देवा मी हे करतो, देवा मी ते करतो. त्या पुरुषासारख्या अशा काही प्रार्थना लोक करतात. राईट, 139 ना? बरं, हां तिथे आहे ते. बरं, देवबापाची स्तुती असो, मला एक्झॅक्टली ते पाहिजे म्हणून मी ते हां इथेच आहे ते. हां इथे आहे हे 11 वचनामध्ये, अंधार देखील तुझ्यापासून काही 12 वचनामध्ये अंधार देखील तुझ्यापासून काही लपवीत नाही, रात्र सर्व दिवस हे रात्र तुला सारखेच आहेत. हालेलुया. पुढे आम्ही पाहिलं, याच्या अगोदर जर पाहिलं की हे प्रभू तू मला जाणतोस, माझे बसणे उठणे तू जाणतोस, तू दुरून माझे मनोगत तपासतोस, तू माझे चालणे व माझी निजणे बारकाईने पाहतोस. 139:2. तर मला हे सांगायचं की देवाला जर सारं माहीत आहे तर देवाला कशाला सांगायची गरज वाटते तुम्हाला आणि मला की देवा मी असं करत आहे, तू पाहत नाहीस का डोळे भरून, तू झोपलास का प्रभू? अरे अरे अरे, अशा प्रार्थना करून आपण काहीतरी गडबड करत आहोत आणि आपण आपलं अज्ञान पण दाखवत आहोत की देवाला जसं काही समजतच नाही. याने तसंच अज्ञान पण प्रगट केलंय. आणि अशा प्रार्थना स्वतःला वाहवा करून घेणाऱ्या, स्वतःला दाखवणाऱ्या आणि इतरांना खाली लेखणाऱ्या प्रार्थना देव आयुष्यात कधी ऐकणार नाही, कधीच नाही. कारण देव नम्र हृदयाच्या, नम्र अंतकरणाच्या प्रार्थना ऐकतो माझ्या बंधू भगिनींनो. आणि जे आधी नम्रता आणि मग मान्यता ही संकल्पना देवाची आहे. आधी नम्रता आणि मग मान्यता. म्हणून देवाच्या हातात जर पडत आहोत आपण तर नम्रतेने स्वतःला देवाच्या हातात देऊन टाका. नम्रतेने सर्व गोष्टी घडतात. इथे गर्भ, इथे मोठ्या गोष्टी, इथे काही गोष्टी, फुगीरच्या गोष्टी एकही जमत नाही. इथे त्या गोष्टी लागू होत नाहीत आणि तिथे तुमचे पोळी भाजणार नाही, लक्षात ठेवा. आपली कोणाचीच. इथे हृदयाने अंतकरणाची जाण देवाला असते. जे फुटक्या तुटक्या हृदयाने देवाकडे येतात त्यांची प्रार्थना मान्य होते असं देवाचं हे आहे वचन. आम्ही तेच हृदयाने केलं पाहिजे. आणि आम्ही पाहतो, जर आपण वाचलं की या पाप म्हणजे ज्याला पापी म्हणत आलो, जकाकदार होता की मी या पापी जकाकदारासारखा नाहीये, पापी मी वाईट नाहीये. आणि त्या जकाकदाराने म्हटलं प्रभू मज पापीवर दया कर. एकच प्रार्थना केली त्याने, एकच की देवबापा माझ्यावर दया कर, मज पाप्यावर दया कर, बस. आणि तो नीतिमान ठरून गेला तिथे. हालेलुया. हे देवाला अपेक्षित आहे माझ्याकडून, आपल्याकडून की देवाकडे जात असताना जपून जा. त्याला बोलत असताना त्याला माहिती आहे सर्व, याची जाण ठेवा की देवाला सारं माहिती आहे बरं. मी काय देतो, मी कसं बसतो, मी काय पाहतो, मी काय विचार करतो, माझ्या मनात कोणत्या घाणेरडे विचार येतात का, चांगले विचार आहेत का, त्याला सर्व. म्हणून मग त्याच्या पुढे आपले पाण्यासारखं होता मन आणि कबूल करून सोडून द्या वाईट गोष्टी, म्हणजे आपल्यावर तयार होईल. तर प्रियजनो, आम्ही ते कोणाचं अर्पण स्वीकारतो हा मुद्दा पाहत असताना, किंवा देव कोणाचा स्वीकार करतो, कशा याचा स्वीकार करतो, लोकांच्या हृदयाचा. तर प्रियजनो, हे ते महत्वाचं आहे. हा तोच पॉइंट आहे की देव देखील अशाच अंतकरणाचा स्वीकार करतो जे नम्र हृदय आहे. दानाचं तेच आहे. दानाचं असंच आहे जे अंतकरणाने देतात ते बाप्पाला. हृदयात बाप्पा हे सर्व तुझ्या देणे मिळाले, प्लीज स्वीकार याला. आणि हे मला खूप आनंद वाटतो की बाप्पा तुझ्या कार्यासाठी याचा उपयोग होणार आहे, होत आहे, तुझं तुला देतो ते बाप्पा, याचा स्वीकार कर. तर माझ्या बंधू भगिनींनो, अमेन अमेन. तेव्हा ते देवाला आवडतं आणि देवाला हेच अंतकरण पाहिजे जे स्वतःला दोषी म्हणवते, पापी म्हणवते, असं हे म्हणवते, नम्र, ते देवाला आवडतं. थँक्यू. देवाला लाखो धन्यवाद. आणि म्हणून प्रियजनो, आता आम्ही जर पाहिलं देव कोणाचं अर्पण स्वीकारतो, तर यहुदा जे ख्रिस्ताला धरून
दिलं त्याने यहुदा इस्करियोत, राईट. मला सांगा, त्याला 30 रुपये भेटले होते ख्रिस्ताचं त्याला धरून देण्यासाठी. आणि मग त्या पैशाचं काय केलं माहिती आहे का? त्या अर्पणाचं काय केलं? ते जे देवाच्या मंदिरात त्याने टाकलं आणि गळफास घेऊन मरून गेला. तर त्याने परमेश्वराला त्याच्या देवाच्या दासाला त्याने धरून देण्यात आलं आणि तो दुष्ट त्याच्यात घुसला होता. आणि ज्यावेळेस दुष्ट घुसतो ना त्यावेळेस भयंकर वाईट परिस्थिती होते. तर ते कोणालाच आवरू शकत नाही मग देवाच्या, म्हणजे देवाशिवाय आणि देवाच्या लोकांशिवाय. म्हणजे आणि तो घुसला तर त्याने त्याचा घातच करून टाकला. त्याने फास घेतला आणि तो मरून गेला. आणि ते पैसे त्याने त्या चर्चमध्ये तिथे टाकून दिले. ते सर्व असं उधळून दिले. मग ते गोळा केले. ते चर्चमध्ये मी पाहतो तिथं जर आम्ही वचनामध्ये पाहिलं, यहुदा 30 रुपयामध्ये, मत्ती कृष्णवर्तमान 27व्या वचनामध्ये जर पाहिलं, क्षमा करा 27व्या अध्यायामध्ये मत्ती कृष्णवर्तमानाच्या आणि 6व्या वचनामध्ये, की हे दान कोशात टाकू नको, टाकायचं नाहीये, कारण हे योग्य नाहीये. कारण हे कसं आहे, हे चांगलं अर्पण नाहीये. हे जे काही त्याचं आहे हे तिथं दिलंय पहा. ते वाचा तेवढं प्लीज, की ते कोणाचं स्वीकारतो खरं जर पाहिलं तर. आणि जर तुम्हाचं आणि माझं जर देवाने स्वीकारावं दान अर्पण असं जर वाटत असेल तर फार हे चांगले वचन आहे शिकण्यासारखे, की आपण कोणत्या हृदयाने दिलं पाहिजे. मत्ती 27 अध्याय 6 वचन वाचा. मुख्य याजकांनी ते रुपये गोळा करून म्हटले, मुख्य याजकाने ते रुपये जे टाकलेले ते गोळा करून म्हटलं, हे दानकोशात टाकणे शास्त्रात नाही. हो हे ते शास्त्रात बायबलमध्ये तर हे नाहीये बाबा की देवाच्या याच्यात टाकावं हे. कारण हे रक्ताचे मोल आहे. त्या रक्ताचं मोल आहे. हे येशू ख्रिस्ताला धरून देण्यासाठी याने मुका घेतला आणि हाच येशू आहे. आणि त्याने त्याचे 30 रुपये घेतले होते. त्या 30 रुपयात याच्या यहुदा इस्करियोत हा जो होता हा शिष्यच होता. म्हणजे शिष्याने त्याला धरून दिलंय. किती म्हणजे ज्याने भाकर खाली, ज्याने घास खाल्ला असं बायबलमध्ये जुन्या काळात लिहिलं, त्यानेच टाच उचलली, त्यानेच त्याच्यावर हे केला, घात केला त्याचा. आणि असो ते देवाची योजना होती. आणि मग हे ते दानकोशात टाकणं हे योग्य नाही. हे पैसे नको आहेत त्या दानकोशामध्ये असे पवित्रजन म्हणाले, याच जन देवाचे सेवक लोक. मग हे काय केलं ते, तर त्याचं काय केलं, शेत विकत घेतलं आणि त्याला म्हणलं रक्ताचं शेत, राईट. वाचा ते. मग त्यांनी आपसात विचार करून त्या रुपयांचे उपऱ्यांना पुरविण्यासाठी कुंभाराचे शेत विकत कुंभाराचं घेतले. शेत काही उपऱ्यांना पुरण्यासाठी त्याचा उपयोग पहा कुठं केला, राईट. यामुळे त्या शेताला रक्ताचे शेत असे आजपर्यंत म्हणतात. अशा गोष्टी आहेत. जर काही चुकीच्या गोष्टीचे पैसा जर तिकडं, आणि चुकीच्या गोष्टीचा पैसा शक्यतो त्याच्या पवित्र कार्यासाठी नसला पाहिजे. हे इथं समजतंय आपल्याला. त्या पवित्र जनाने तसं केलं, त्याच्यात ते नको म्हणे, इथं नको आहे, ते त्याचा तिकडं उपयोग करा आणि पुरण्यासाठी. तर प्रियजन, आपल्याला ही गोष्ट माहीत पाहिजे की प्रभू येशू ख्रिस्ता जर पाहिलं तो धनवान होता. खरं तर स्वर्गामध्ये तो धनवान, देवाच्या उजवीकडे, देवाजवळ, देवाच्या सोबतीचा देव असले, हे मन त्याने हे केलं नाही की मी देव आहे देवासारखा. तो सर्व काही त्याने ते बाजूला सारलं, देवपण दैवीपण, आणि तो आपल्यासाठी गरीब झाला असं आहे. तर दुसरे करीन जर पाहिलं 8 अध्याय 9 वचनामध्ये, तो धनवान असताना तिथे लिहिलंय, तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी तो दरिद्री झाला, यासाठी की त्याच्या दरिद्रतेने आम्ही धनवान व्हावं. तो धनवान होता, तो गरीब झाला आमच्यासाठी. आता तो गरीब झाला हे तुम्हाला सांगायला नकोच, कारण तो कुठं आला जन्माला, गायच्या गोट्यामध्ये. तो गरीबातला गरीब झाला. गायच्या गोठा काय जन्माचं ठिकाण आहे का? सुरक्षित ठिकाण असतं ते. गायचा गोठा सुरक्षित ठिकाण आहे का? तुम्ही त्याला पवित्र ठिकाण म्हणता. काही लोक म्हणत असेल गाय पवित्र आहे वगैरे वगैरे, चांगली गोष्ट आहे, पण ते सुरक्षित ठिकाण नाही ना जन्म घेण्यासाठी, राईट. अरे बाबांनो, ते लोक काय म्हणतात तिला, चांगलं ठिकाण आहे, परंतु ते असुरक्षित ठिकाण आहे. आणि देव गरीब ठिकाणी, असुरक्षित ठिकाणी आलेला आहे. जिथे घाण आहे, जिथे मूत्र आहे, जिथे त्याचा वास आहे, जिथे शेण आहे, तो गरीब झाला. गरीबातला गरीब झोपडीत जन्माला येतो, बरोबर आहे का? गरीबातला गरीब कुठं जन्माला येतो? मग तो कसा गरीब झाला, तर त्याने ते कृती करून दाखवलं. तो गरीबातला गरीब झाला माझ्यासाठी, आपल्या सर्वसाठी, जगासाठी, सर्व जगासाठी गरीबातला गरीब झाला. आणि मग त्याच्या गरिबीने आम्ही श्रीमंत झाला. हो, तो गरीब झाला, तो दैवी, तो सर्व काही त्याचं होतं स्वर्गामध्ये, तो सर्व सोडून आलेला आहे, आमच्यासाठी गरीब झालाय असं ते वचन सांगतं.
आणि म्हणून तो धनवान असता गरीब झालेला आहे. प्रेज द लॉर्ड. तर प्रियजन हो, बंधू भगिनींनो, देवाला चांगल्या हृदयातून अर्पण देणं ते देवाला पसंत पडतं. आणि देताना जर आम्ही पाहिलं, आम्ही जर लूक 6:38 जर पाहिलं तर ते मी तुम्हाला तिथे सांगतो की द्या म्हणजे दिले जाईल तिथं आहे. मग ते 7वा अध्याय 2ऱ्या वचनामध्ये जर आम्ही पाहिलं तर तुम्ही मापून द्याल त्याच मापाने तुम्हाला परत देण्यात येणार आहे असंही तिथं आहे. ते वचनं सांगतात का आम्ही देव आमचं कसं स्वीकारतो. ज्या वेळेला आम्ही दुसऱ्या मापाने मापून देऊ तसंच देवाला देखील म्हणजे जसं आपण देऊ तसंच आपल्याला देण्यात येईल, चांगलं देण्यात येईल. जर शेजारी कोणी आला आणि शेजाऱ्याला जर समजा आम्हाला उसनं पीठ मागायला आला आणि त्याने जर मागितलं की बाबा एखाद्या मातेने किंवा मला थोडंसं आमच्या पाहुणे रावळे कोणीतरी आले तर मला थोडंसं पीठ द्या, तर तुम्ही असं करून दिलं तिच्या देखत पीठ भाकरीचं पीठ, तर त्याच्यामध्ये त्या पातेल्यामध्ये किंवा त्या याच्यामध्ये असं वर करून आणि पुढे आणि गेल्यानंतर असं केलं आणि तसं दिल्यानंतर ती आपल्याला गच्च भरून देईल का. एखादी चांगली असली तर देईल, पण ती देखील वर देईल आपल्याला. नाही आपण आपल्यालाही असं दिलं आपणही तसंच द्यावं, राईट. शक्यतो तसं देईल. जसं आपण दिलं तसं आपल्याला मिळेल का नाही. ते उसण्याला काय घोर नाही, उसण्याला काय प्रॉब्लेम आहे. उसणं एकमेकाला उसणं दिलं पाहिजे, दिलं पाहिजे बरं. तर म्हणून तसंच बायबलमध्ये म्हटलं द्या म्हणजे दिले जाईल. आपण जर दिलं. आणि दुसरी गोष्ट आहे मत्ते 7:2 की तुम्ही ज्या मापाने मापून द्याल किंवा तराजूमध्ये साधं सोपं सरळ तेवढंच आपल्याला मिळेल. ते म्हणाले तुम्ही एवढं दिलं, हे घ्या तुमचा दुसरं बाबा दिलं होतं, थँक्यू, हे घ्या. आम्ही म्हणून असंच आहे की आम्ही जर जसं देऊ तसं आम्हाला मिळेल. प्रियजन हो, एक लास्ट पॉईंट तुम्हाला सांगतो की आता 6वा पॉईंट घे. 2 पॉईंट आहेत त्याच्यामध्ये. तर देवाला दिल्याने देवाचा सन्मान होतो का. तर होय, प्रेज लॉर्ड. देण्याने देवाचा सन्मान करता येतो. म्हणजे जे देवाला देण्याने सन्मान करता देवाचा सन्मान होतो. त्याचा देवाचा सन्मान कसा करता येतो. तर प्रियजन हो, देण्याच्या द्वारे. तर हे आहे नीतिसूत्र 3रा अध्याय 9व्या वचनामध्ये. तू आपल्या द्रव्याने व आपल्या उत्पन्नाच्या सर्व उत्पन्नाच्या याने प्रथम फळाने परमेश्वराचा सन्मान कर, म्हणजे तुझी कोठारे समृद्धीने भरतील, तुझी कुंडे नव्या द्राक्षाने भरवून जातील. तर त्याचा आपल्याला सन्मान करता येतो. प्रेज लॉर्ड. देण्याने सन्मान करतात देवाचा. ज्यावेळेस देण्याचा संदर्भ आहे तर प्रियजन देवाला दिल्याने सन्मान होतो देवाचा. तो सन्मान जर करायचा ठरवलं तुम्ही तर प्रभूला दिलं पाहिजे, त्याचा सन्मान आहे तो. हो, ज्यावेळेस आपण देतो, ही जी देण्याची बाब आहे, तर तुम्ही ज्यावेळेस देत आहात, आपण ज्यावेळेस देतो तर प्रभू परमेश्वराचा सन्मान करतो असं तिथं आहे नीतिसूत्र 3ऱ्या अध्यायामध्ये. तसंच आपण 7वं पॉईंट लास्ट पाहू की न दिल्यामुळे आपण आपले आशीर्वाद कसे गमावतो. जर आम्ही हे पाहिलं तर आम्ही पाहतो एक उदाहरण आहे. यहोशुवाचं पुस्तक याचा 6वा अध्याय 18 आणि 19 वचनामध्ये ते आखाणाचं पातक आहे. काय तर त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं तर तुम्ही आपल्याला समर्पित वस्तूपासून दूर ठेवा. ज्या देवाच्या वस्तू आहेत त्या जर तुम्ही त्याच्यातून जर तुम्ही काही घ्याल तर तुम्ही स्वतःवर दंड ओढवाल. तुम्ही त्यापासून दूर राहा. असा त्या आखाणाने ते पाप केलं होतं यहोशुवाच्या पुस्तकामध्ये 6व्या अध्यायाच्या 18 आणि 19 वचनामध्ये. तर ते दूर राहा हे वचन होतं, पहिलं देवाचं सांगणं होतं. परंतु 7वा अध्यायामध्ये जर पाहिलं पहिल्या वचनामध्ये त्या समर्पित वस्तू ज्या होत्या, त्या समर्पित वस्तू ज्या देवाच्या होत्या, त्या परमेश्वराच्या होत्या, त्याबद्दल लोकांनी म्हणजे गडबड केलेली आहे. प्रेज लॉर्ड. आणि म्हणून उल्लंघन केलं देवाच्या वचनाचं. ज्या देवाच्या गोष्टी आहेत, परमेश्वराला द्यायचं आहे, तर लोक आज हेच करतात. जे प्रभूचं आहे प्रभूला देत नाहीत, त्याच्याबद्दल त्या चोरी करतात. तुम्हाला असं कसं, तुम्ही म्हणाला असं कसं काय म्हण. हो, लोक चोरी करतात. जर तुम्ही विश्वासणारे आहात, जर तुम्ही पवित्र जन आहात, जर तुम्ही देवाला सर्व वचनाचं तुम्हाला माहिती आहे, जर तुम्ही दशांश देत नाही, तुम्ही अर्पण देत नाही संतोषाने, प्रभूला देत नाही, तर तुम्ही देवाच्या वचनाचं चोरी तर करताच, पण तुम्ही देण्याची चोरी करता. देवाला देत नाहीत तुम्ही, तर ती एक चोरी आहे. देवाचा आशीर्वाद घ्यायचं, प्रार्थना करायच्या, सर्व गोष्टी मिळवायच्या, पण त्याचं त्याला द्यायचं नाही, ही चोरी नाही तर काय आहे मला सांगा. आणि म्हणून प्रियजन हो, ह्या सर्व गोष्टी देवाला माहिती, तेव्हा तसं होऊ देऊ नका. आणि म्हणून न दिल्याने आपले आशीर्वाद कसे आम्ही गमावतो आणि आम्ही कशा प्रकारे
मग आम्ही ते उदाहरण पाहिलं जर यहोशुवाच्या पुस्तकामध्ये 18 वचन आणि 19 वचन तिथं जर पाहिलं आणि 7वा अध्याय जर पहिलं वचन वाचलं तर ते वाचा प्लीज. तेवढं जर वाचलं तर आलं तर यहोशुवाच्या पुस्तकामध्ये जर तुम्ही काढलं असेल तर त्या ठिकाणी त्यांनी उल्लंघन केलेलं आहे. आता 7वा अध्याय जर काढलं तर पहा प्लीज. काढलं यहोशुवाचं पुस्तक काढलं 7वा अध्याय आणि त्याचं उल्लंघन केलं ते पहिल्या वचनामध्ये आहे. पण 20 वचन वाचा. 20 वचन, 21 वचन, 24 वचन, 25 वचन, 20-21 वाचा. आखानाने हा. यहोशुवाला उत्तर दिले की मी खरोखर इस्रायलाचा देव परमेश्वर ह्याच्या विरुद्ध पाप केले आहे. हो. आणि मी जे केले ते हे लुटीमध्ये एक चांगला शिनारी जागा 200 शेकेल रुपये आणि सोन्याची 50 शेकेल वजनाची एक वीट ह्या वस्तू मला दिसल्या. तेव्हा मला लोक सुटून मी त्या घेतल्या. पहा, तुझ्या डेऱ्यामध्ये त्या जमिनीत पुरलेल्या आहेत. पुरे रुपये खाली आहे. रुपये चांगला डेरा म्हणजे सिनारी जागा. मला ते असं वाटलं की मी ते घ्यावं आणि मी ते ठेवलंय. आणि हे इस्रायल लोकांवर एका आखानाने पातक केलं, सारा इस्रायलला भोगावं लागलं. ते हारले. ते तिथे त्यांना पराभव पत्करावा लागला. आणि मग हे ज्यावेळेस देवाच्या सेवकाला समजलं त्याने म्हटलं हे कशामुळे होतंय, कोणामुळे होतंय. प्रभू म्हणतो पहा, इस्रायल लोकांनी असं केलंय पातक आणि ही दुष्टाई आपल्यातून काढून टाका आता. आणि मग प्रिजनो त्याचं जर आम्ही पाहिलं त्याचा परिणाम तो फार भयंकर झाला. तर त्याचा परिणाम जो आहे आखानाचा नाश झालेला आहे. आणि त्याचं आम्ही पाहतो त्याचं जे दोष आहे त्याने जरी कबूल केलं, त्याने जरी काही केलं, पण त्याची चिठ्ठी निघाली, त्याला त्याचंच ते आखानाच्या पातकामुळे त्याला मारण्यात आलं आणि त्याला मारून आणि अशा प्रकारे त्याचं मरण आम्ही पाहतो. 24 आणि 25 वचन वाचा. त्यानंतर यहोशुवाने व त्यांच्या बरोबरच्या सर्व इस्रायल लोकांनी आखान बिन जेहेर ह्याला व त्याच्या बरोबर ते रुपये, तो जागा व ती सोन्याची वीट, त्याचे मुलगे व त्याच्या मुली, त्याचे बैल गाढवे, शेडरे मेंढरे, त्यांचा डेरा व त्यांचे जे काही होते नव्हते ते सर्व आखून खिडीत नेले. यहोशुवा म्हणाला, तू आम्हाला का त्रास दिलास? परमेश्वर तुला आज त्रास देईल. मग सर्व इस्रायलांनी त्याला दगडमार केला व ती सर्व अग्नीने जळून वर दगड टाकले. सर्व दगडमार करून मारलं त्याला. आणि तशा प्रकारे ही दुष्टाई इस्रायलाचा देव परमेश्वर याने सांगितलं होतं की ही दुष्टाई त्याने केलेली आहे तर त्याचं प्रतिफळ त्याला मिळालेलं आहे. आणि ही अशा प्रकारे जी चोरी आहे देण्याच्या संदर्भामध्ये की देवाचं देवाला द्या, त्या देवाचं ते समर्पित वस्तू त्याला हात लावू नका, हे अगोदरच आम्ही पाहिलं होतं. पण या माणसाला ते लोभ सुटलाच आणि तो त्याचा शिकार झाला आणि सर्व शाप स्वतःवर त्याने ओढून घेतले. तर प्रिजनो हो, देवाचं देताना नेहमी आम्ही हे केलं पाहिजे की प्रभूने दिलेलं आहे, यामध्ये आपल्याला चोरी करायचं, देवाचं देवाला द्या. आणि म्हणून कधी पण पहिलं प्रभूचं काढून ठेवलं पाहिजे, कारण हे देवाचा सन्मान आहे, तो हे प्रभूचं आहे. आम्ही जर इतरांना शिकवत आहोत, सांगत आहोत, आम्ही देखील ते करावं आणि आम्ही केलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. आणि आम्ही अशा प्रकारे देवाच्या वचनाचा सन्मान करतो, देवाचा सन्मान करतो. तर प्रिजनो, न दिल्यामुळे किती प्रकारचे आशीर्वाद आमचे जातात की शापाला देखील तोंड द्यावं लागतं, हे आम्ही पाहिलं आहे. आणि म्हणून अशा प्रकारे ज्या वेळेला लबाड्या होतात, ज्यावेळेला लोक लबाडे करतात देण्याच्या संदर्भामध्ये, तर प्रिजनो त्यांना माहीत नाही की ते कशा प्रकारे चुका करतात आणि ते स्वतःला शापाचं कारण बनतात. आम्ही हनन्य आणि सफेराचं जर प्रेषितांच्या कृत्य 5वा अध्याय 1 ते 11 वर्षामध्ये पाहिलं तिथे ते आहे, आपण पाहणार नाही. परंतु हनन्य आणि सफेरा त्यांनी देखील असं काही चोरी म्हणजे काही लबाडी केलेली आहे. आपलं शेतीबाडी तर विकली आणि एवढं म्हणजे काही त्याच्यातलं भाग ठेवला आणि म्हटलं की एवढ्यालाच गेले का, तर म्हणे हो एवढ्यालाच गेले. मग दोघंही नवरा बायको वारले गेले. अशा प्रकारे म्हणून ही लबाडी जी आहे का करावी? देवाला माहीत नाही का हे देवाचं आहे, आपल्याला देवाला द्यायचं आहे, हे त्यांचंच होतं, सर्व काही त्यांचंच आपलंच आहे. पण देवाला देताना सगळं नेहमीच चांगल्या हृदयाने दिलं पाहिजे. आणि देवाला देताना हे देवाचं आहे याच्यामध्ये हात लावायचा नाही, हे देवाचं देवाला द्या. प्रभूचं प्रभूला दिल्याने आशीर्वाद लाभतो. अर्पणासंदर्भामध्ये पाहिलं पण प्रिजनो आपण पाहिलं की देवाला कशा प्रकारे आम्ही असे 6-7 पॉईंट पाहिले की आम्ही बाप्पाची देवाला दिलं पाहिजे. ज्यावेळेस आम्ही आनंदाने देवाचं देवाला देतो तेव्हा त्याचे आशीर्वाद आम्हाला लाभतात आणि आशीर्वादाचे वाटेकरी आपण होतो. सर्व देवाला धन्यवाद देतो आणि त्याची उपकार मानतो. तो छोटीशी प्रार्थना करूया.
सर्व समर्थ जिवंत आणि खऱ्या देवा, उपकार स्तुती करतो दे बाप्पा. अखिल पृथ्वीच्या निर्माण करत्या, मनुष्य प्राणी, सर्व जगातल्या गोष्टी, सर्व काही बनवणारा देवा, पशु पक्षी, सर्व प्रत्येक गोष्ट, जलचर म्हणजे समुद्र, त्यातल्या सर्व गोष्टी तू बनवल्यास. कोरडी भूमी तू बनवली आहेस, तुझ्या हाताने रचल्या गेलेल्या आहे. सूर्य चंद्र तारे तू बनवलेस बाप्पा, तुझ्या जी हस्तकला आहे तू बनवलंस. सर्व काही मानव प्राणी तुझ्या इच्छेप्रमाणे तू बनवलास मातीपासून, त्याच्यात श्वास घातला. मी सर्व तुझ्या दयेने आहोत. पवित्र शास्त्र बाप्पा तुझं वचन आम्हाला शिकवतो, आम्ही स्वतःचे मालक नाही, तू आमचा धनी आणि तू आमचा स्वामी आहे. आमच्याकडे जे आहे ते तुझ्या कृपेने आहे. आमची नोकरी, आमचा व्यवसाय, आमचे कष्ट, आमचे लेकरं बाळं, आम्ही स्वतःचे मालक, आम्ही सर्वस्व तुझ्या कृपेने आहोत. आणि जे काही आमच्याकडे आहे ते तुझ्या दयेने आहे, हे हृदयातून आम्ही सांगतो दे बाप्पा. आणि म्हणून प्रभू दयाळू दे बाप्पा, आम्ही जे वचनाचे जे भुकेले आहोत, ताणलेले आहोत, आम्हाला वचन समजलं आहे की आम्ही तुला दिलं पाहिजे, तुझं तुला द्यावं. आणि तेच गोष्ट आम्हाला हृदयातून करण्यासाठी मदत कर. यामध्ये काही बळजबरी नाही, तर आम्ही संतोषाने द्यावं, आम्ही अंतःकरणापासून द्यावं, आम्ही हर्षित मनाने द्यावं, दुःखी मनाने देणं भाग पडतं म्हणून देऊ नये. ह्या सर्व गोष्टी आम्ही पाहिल्या आहेत. तर प्रभू आम्हाला आपली कृपा पुरव, आम्हाला स्पर्श कर, आम्हाला आस्वादित कर. आणि देवा तुझ्यावर खरी प्रीती करण्यासाठी आमचं अंतःकरणच आम्ही तुला देऊन टाकत आहोत. हे अंतःकरणाचा स्वामी धनी तू आहेस. आम्ही तुझ्या खूप प्रीती करावी, जीवनभर तुला चिटकून राहावं आणि तुझ्या प्रीतीत राहावं असं कर. सर्व गौरव तुला देऊ, सर्व धन्यवाद तुला देऊ. उपकार मानतो या वचनासाठी. तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे ही प्रार्थना केली पिता तू आहे. आमेन. आमेन. थँक्यू.